नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग या परीक्षेसाठी आपण काही महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत IBPS पॅटर्ननुसार। सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे, तर मुद्रांक कायदा 1899 च्या अंतर्गत खालीलपैकी कोणता दस्तऐवज मुद्रांक शुल्कासाठी सक्तीचा नाही असं विचारलेलं आहे। तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स किती आहेत? 5 ऑप्शन्स आहेत। ही परीक्षा IBPS घेणार आहे, त्यासाठी किती ऑप्शन्स असणार आहेत? तर 5 ऑप्शन्स असणार आहेत। तर पहा मित्रांनो, आन्सर देण्याचा प्रयत्न करा। यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? मुद्रांक कायदा 1899 च्या अंतर्गत खालीलपैकी कोणता दस्तऐवज आहे जो की मुद्रांक शुल्कासाठी सक्तीचा नाही? तर पहा मित्रांनो, आन्सर देण्याचा प्रयत्न करा। कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर ड हा ऑप्शन क्रमांक आपला बरोबर आहे, मृत्यूपत्र। तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा। महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना खालीलपैकी कोणते दस्तऐवज आवश्यक असतात? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना 7/12 मालकी हक्क दस्तऐवज, खाटा प्रमाणपत्र, त्याचबरोबर खरेदी करार, विक्री करार, टायटल डीड म्हणजेच मित्रांनो मालकीचा पुरावा, तर अशा सर्व प्रकारचे दस्तऐवज महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना लागतात। तर इथे कोणता ऑप्शन क्रमांक आपला बरोबर येईल मग? तर वरील सर्व हे ऑप्शन क्रमांक आपला बरोबर आहे। जर एखाद्या करारावर अपुरे मुद्रांक शुल्क भरले असेल तर तो दस्तऐवज न्यायालयात कोणत्या स्वरूपात मान्य होऊ शकतो? तर पहा मित्रांनो, काय आहे, कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? ऑप्शन्सपैकी पहा मित्रांनो, आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर जर एखाद्या करारावर अपुरे मुद्रांक शुल्क भरले असेल तर तो दस्तऐवज न्यायालयात पुरावा म्हणून या स्वरूपामध्ये मान्य होऊ शकतो। तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे। विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले आहे? तर पहा मित्रांनो, कोणी सुरू केलेले आहे विद्यार्थी हे मासिक? ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर विद्यार्थी हे मासिक साने गुरुजी यांनी सुरू केलेले आहे। ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे। मित्रांनो, साने गुरुजी यांनी विद्यार्थी हे मासिक 1928 मध्ये प्रकाशित केले होते। त्यानंतर त्यांनी साधना या नावाने साप्ताहिकही सुरू केले होते, ज्याचे प्रकाशन 15 ऑगस्ट 1948 पासून सुरू झाले होते। तर लक्षात ठेवा ही महत्त्वाची माहिती। भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर पहा मित्रांनो, राज्यघटना हा असा टॉपिक आहे ज्यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो आणि त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे आपल्या चॅनलवर। तुम्ही जर अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या। सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, तर नक्की पहा तो व्हिडिओ। तर पहा आपला प्रश्न काय आहे, तर भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार हा कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार हा कलम 19 ते 22 मध्ये दिलेला आहे। पहा मित्रांनो, कलम 19 ते 22 मध्ये आपले स्वातंत्र्याचे अधिकार हे नमूद करण्यात आलेले आहेत। या कलमामध्ये विविध प्रकारचे स्वातंत्र्य जसे की भाषण, अभिव्यक्ती, एकत्र येणे, संघटना स्थापन करणे, तर या प्रकारच्या सर्व स्वातंत्र्याचा समावेश या आपल्या कलमामध्ये होतो मित्रांनो 19 ते 22 मध्ये। लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली GK GS ची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। सर्व परीक्षेच्या दृष्टीने आपण ही PDF बनवलेली आहे मित्रांनो। तुमची कोणतीही परीक्षा असो, सर्वांसाठीच ही PDF महत्त्वाची असणार आहे। ज्या टॉपिकवरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक आपण या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत। तर ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला WhatsAppला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, PDF ही पेड PDF असणार आहे। आणि अजून एक महत्त्वाची माहिती की ज्यांना कुणाला 2024 ची आणि 2025 ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर आपल्याकडे ते सुद्धा अवेलेबल आहे। दिलेल्या नंबरला तुम्हाला WhatsAppला मेसेज करायचा आहे। 7020648236 या नंबरला WhatsAppला मेसेज करा। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। चला पुढचा प्रश्न पाहूया। मेघदूत ही कविता कोणी लिहिली होती? तर पहा मित्रांनो, आन्सर देण्याचा प्रयत्न करा। मेघदूत ही कविता कोणी लिहिलेली आहे? ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर कालिदास यांनी लिहिलेली ही कविता आहे मेघदूत। तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे।
पुढचा आपला प्रश्न आहे, गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर त्र्यंबक नारायण आत्रे यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे, लक्षात ठेवा. गांधीसागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? गांधीसागर धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर गांधीसागर धरण हे चंबळ नदीवर आहे. पहा मित्रांनो, हे धरण मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील मंदसौर येथे आहे. हे धरण आपल्या भारतातील सर्वात मोठ्या धरणापैकी आहे. का मित्रांनो? तर त्याचा वापर सिंचन, वीज निर्मिती आणि पूर नियंत्रणासाठी केला जातो. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात समान नागरी संहितेचा उल्लेख आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात समान नागरी संहितेचा उल्लेख आहे? तर अनुच्छेद 44 मध्ये आहे. नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015ला झालेली आहे. तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. भारताच्या कोणत्या पंचवार्षिक योजनेत मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आलेला आहे? तर पहा मित्रांनो, इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर आपल्या भारताच्या कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेला आहे मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार. या योजनेत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. भारतातील कोणत्या राज्याची सीमा चीन, नेपाळ आणि भूतान या 3 देशांना लागून आहे? पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? आपल्या भारतातील कोणत्या राज्याची सीमा आहे जी की चीन, नेपाळ आणि भूतान या 3 देशांना लागून आहे? तर सिक्कीम या राज्याची लागलेली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? आपल्या भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते आहे? तर तारापूर अणुऊर्जा केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेसाठी नेमके कोणते टॉपिक असणार आहे ज्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग आहे का, परीक्षा कोण घेणार आहे, असे सर्व पॉईंट आपण कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत. जर तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि ज्यांना कुणाला आपली GK GS किंवा करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.